प्रीवियस इयर क्वेश्चन सेशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्या समोर एक क्वेश्चन आहे, तो आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात। क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इज सायंटिफिकली करेक्टली नेम्ड, करेक्टली प्रिंटेड अकॉर्डिंग टू द इंटरनॅशनल रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर अँड करेक्टली डिस्क्राइब्ड। थोडस हँडरायटिंग कडे दुर्लक्ष करा, पण आपण एक छान नीटचा प्रीवियस इयर क्वेश्चन आपण शोधून काढलेला आहे। या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करता येतं का, आपण चेक करूयात। यासाठी तुम्हाला बायनॉमियल नॉमेनक्लेचर बद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे। बायनॉमियल नॉमेनक्लेचर साठी जे इंटरनॅशनल रूल्स आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे। क्वेश्चन मध्ये असं विचारलेलं आहे की जे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्या 4 ऑप्शन्स मध्ये दिलेले जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर्स आहेत ते करेक्ट आहेत का, हे आपल्याला शोधायचं। त्यासाठी काही आपल्याला एक्झाम्पल्स माहिती असणं गरजेचं आहे। एनसीईआरटी मधले जेवढे एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्याला एका पेज वरती लिहून काढा। जर तुम्हाला नीट क्रॅक करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक सायंटिफिक नेम जे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देखील दिलेला आहे एनसीईआरटी मध्ये, ते सगळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की एखादं बायोलॉजिकल नेम कोणत्या ऑर्गॅनिझमला रिप्रेझेंट करत आहे याची आयडिया तुम्हाला असणं गरजेचं आहे। जसं की इथं फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे मस्का डोमेस्टिका। मस्का डोमेस्टिका हे नाव ऐकल्यानंतर डोक्यामध्ये आलं पाहिजे की मस्का डोमेस्टिका इज द बायोलॉजिकल नेम विच इंडिकेट्स द हाऊस फ्लाय। घरामध्ये जे माशी दिसते, माशी असते ना, हाऊस फ्लाय, त्या माशीला बायोलॉजिकली काय म्हणलं जातं तर मस्का डोमेस्टिका। ओके, डोमेस्टिका इज द स्पेसिस, मस्का इज द जीनस। कारण आपल्याला माहितीये बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर मध्ये किंवा बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये जे काही सायंटिफिक नेम दिलं जातं ते त्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझमचं जीनस आणि स्पेसिस नेम एकत्रित करून तयार केलं जातं, त्यामुळे त्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हटलं जातं। मस्का डोमेस्टिका इज इंडिकेटिंग द कॉमन हाऊस फ्लाय। मग यांनी पुढे डिस्क्राइब काय केलं बघूयात। इट इज अ कॉमन हाऊस लिझार्ड। लिझार्ड म्हणले, लिझार्ड तर रेप्टाइल आहे, आपल्याला माहितीये लिझार्ड कशात येतं, रेप्टाइल्स मध्ये येतं, त्यामुळं फर्स्ट ऑप्शनला आपण चुकीचं म्हणू शकतो। ठीक आहे, सेकंड ऑप्शन काय दिलेलं आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम। इट इज अ प्रोटोझोन पॅथोजन कॉझिंग मोस्ट सिरियस मलेरिया। मी ऐकलेलं आहे की प्लाझ्मोडियम नावाचा जो काही प्रोटोझोन आहे तो मलेरिया कॉज करतो, मला माहितीये, पण तो मोस्ट सिरियस मलेरिया कॉज करतो का याची आयडिया आपल्याला असणं गरजेचं आहे। त्यासाठी मला प्लाझ्मोडियमचे किती प्रकार आहेत ते बघावं लागेल। त्या प्रोटोझोनचे जे मलेरिया कॉझिंग प्रोटोझोन आहे त्याचे किती प्रकार आहेत, तर मला माहिती असलेले प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम, प्लाझ्मोडियम मलेरिया, हे असे काही प्लाझ्मोडियमचे प्रकार आहेत। ओके, इथे मी कॅपिटल एम लिहिले, ऍक्च्युअल स्मॉल एम लिहिले। प्लाझ्मोडियमचे हे प्रकार आहेत आणि या स्टेटमेंट नुसार प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम हे मोस्ट सिरियस मलेरिया कॉज करतो का, तर हे उत्तर बरोबर आहे। म्हणजे सेकंड स्टेटमेंट आपली एकदम करेक्ट आहे। दिस शुड बी युअर आन्सर। तरी आपण पुढचे ऑप्शन्स चेक करूयात, पुढचे ऑप्शन्स बरोबर असू शकतात का। सगळे ऑप्शन्स चेक केल्याशिवाय तुम्ही आन्सर कधीच टिक करायचं नाही। जेव्हा पण आपण नीट क्वेश्चन्स टॅकल करत असतो तेव्हा सगळे ऑप्शन्स एकदा रीड करणं गरजेचं आहे। फेलिस टायग्रिस, इट इज अ इंडियन टायगर असं त्यांनी म्हणलंय, पण माझ्या माहितीनुसार फेलिस हे जीनस कॅटला रिप्रेझेंट करतं। कुणाला, कॅटला। फेलिस कॅटला रिप्रेझेंट करतं। कॅनिस हे जे जीनस आहे हे डॉगला रिप्रेझेंट करतं, डॉगच्या स्पेसिसला। आणि टायगर साठी आपल्याला काय काय वापरावं लागेल, पॅन्थेरा, पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा टायग्रिस,
आणि पॅन्थेरा पॅराडस हे 3 कुणाचे प्रकार आहेत. पॅन्थेरा लिओ म्हणजे लॉयन, पॅन्थेरा टायग्रिस म्हणजे टायगर आणि पॅन्थेरा पॅराडस म्हणजे लिओपार्ड. त्यामुळं टायगरला, इंडियन टायगरला रिप्रेझेंट करणारा असेल तर त्याचं जीनस हे फेलिस नसून पॅन्थेरा असलं पाहिजे. त्यामुळे हे स्टेटमेंट पण तिथे काय होतं, चुकीचं ठरतं. ओके, भरपूर ऑप्शन्स असे येतात. आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असताना भरपूर ऑप्शन्स आपल्याला असे सापडतात ज्या ऑप्शन्स पासून आपण काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन आपल्याकडे घेऊ शकतो, जे आपण आपल्या नोट्स मध्ये मेन्शन करून ठेवू शकतो, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला तोच क्वेश्चन जर पडला किंवा त्याच कन्सेप्टवर जर एखादा क्वेश्चन आला तर ते क्वेश्चन्स आपण टॅकल करू शकतो. नेक्स्ट स्टेटमेंट दिलेली आहे ई कोलाय. आता ईच्या मध्ये डॉट दिलंय. आपण इंटरनॅशनल रूल्स मध्ये तर असं काही बघितलं नाही की कोणत्या तरी नावामध्ये डॉट द्या म्हणून, पण ई हा एक शॉर्ट फॉर्म आहे. आपण कसं आपलं नाव लिहित असताना जर आपण त्याला शॉर्ट केलं म्हणजे फक्त एकच आपण लेटर त्याच्यामध्ये मेन्शन केलं आपल्या नावाचं इनिशियल, तर त्यापुढे आपण डॉट लावतो. त्याचप्रमाणे यांनी पण जे नाव आहे, जे जीनस नेम आहे, त्याला शॉर्ट 1 अल्फाबेट मध्ये मेन्शन केलेलं आहे, त्याचं इनिशियल लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यांनी इथे डॉट दिलाय. ओके, काय म्हणते बघा स्टेटमेंट. फुल नेम ऑफ ई कोलाय इज एंटामोबा कोलाय अँड इट इज कॉमनली ऑकरिंग बॅक्टेरियम. मी तर एंटामोबा म्हणल्यानंतर मला लक्षात येतं की हा एक एंटामोबा नावाचा जो काही जीनस आहे तो कशात येतो, प्रोटोझोआमध्ये येतो. आणि ई कोलाय हा काय आहे, ई कोलाय हा काय आहे तर एक बॅक्टेरियम आहे. फुल नेम त्याचा असेल इशेरिशिया कोलाय. ठीक आहे, इशेरिशिया कोलाय हा काय आहे, बॅक्टेरियम आहे आणि एंटामोबा काय आहे, प्रोटोझोन आहे. त्यामुळं हे शेवटचं स्टेटमेंट पण रॉंग येतं आणि राईट स्टेटमेंट इज प्लाझ्मोडियम फाल्सिपायम. ओके, अशा पद्धतीने कोणताही क्वेश्चन टॅकल करताना संपूर्ण माहिती असल्याशिवाय आपण एखाद्या क्वेश्चनचा आन्सर टिक करू शकत नाही. ओके, प्रॅक्टिस करा. असेच क्वेश्चन्स आपण रोज रेग्युलरली सॉल्व्ह करूयात, जेणेकरून अशी कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स आपल्याला इझिली टॅकल करता येतील.